ज्याच्यावर गोविंद पानसरे साहेबांचा उल्लेख केला, पण त्याचा लेखक म्हणून उल्लेख नाही. मी जे काही त्यांना रात्रीच्या वेळेला त्यांना शिवगाळ केली, त्यांच्या आईबद्दल बोललो असेल किंवा त्यांच्या पत्नीबद्दल, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. त्यामुळे ठीक आहे, आम्ही रस्त्यावरची लढाई आजपासून जास्त बळकट करतोय. पोलीस प्रशासनाचा आम्ही निषेध करतोय. त्या मुख्यमंत्री फडणवीसांचा पुतळा आम्ही जाळणार आहोत. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकावरून आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत अंबी यांना शिवीगाळ केली होती. पुस्तकाच्या शीर्षकाबाबत गायकवाड यांना आक्षेप होता. गायकवाड यांनी अंबी यांना अर्वाच्य शिवीगाळ केल्यानंतर त्यांची ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली होती. या सगळ्या प्रकरणानंतर पुरोगामी संस्था चांगल्याच आक्रमक झाल्या. त्यांनी पोलीस स्टेशन गाठत गायकवाडांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केली. यावेळी आमदार रोहित पवार हे देखील उपस्थित होते. या सगळ्या प्रकरणानंतर शिवीगाळ केल्याबाबत गायकवाड यांनी अंबी यांची दिलगिरी व्यक्त केली आहे. गायकवाड काय म्हणाले ते पाहूयात. प्रकाश अंबी यांचं प्रकाशन झालेलं शिवाजी कोण होता हे पुस्तक, ज्याच्यावर गोविंद पानसरे साहेबांचा उल्लेख केला, पण त्याचा लेखक म्हणून उल्लेख नाही. त्या पुस्तकाच्या संदर्भात मी प्रकाश अंबी यांना फोन करून, प्रकाश भाऊ, आपण हे पुस्तक प्रकाशित केलं आहे का, इथून मी सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज हे करोडो देशवासियांचं दैवत आहे. त्यांना महाराष्ट्रात संपूर्ण देशामध्ये आपण सगळेजण दैवत मानतो. त्यांचा कुठेही उल्लेख करताना श्री छत्रपती शिवाजी महाराज असाच उल्लेख केला जातो. आणि यापूर्वीसुद्धा विधानसभेमध्ये मी राज्यातल्या जेवढ्या संस्था असतील ज्याला शिवाजी नाव असेल, त्या शिवाजीच्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज अशा नावाच्या संस्थामध्ये दुरुस्ती करावी आणि हे नाव टाकावं असं आग्रही मागणी मी केली. शिवाजी शिक्षण संस्थेचं नाव बदलताना सुद्धा मी त्यांना सांगितलं की छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था असं नाव आपण करावं, शिवरायांचा अपमान करू नये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने जगणारे आम्ही लोक आहोत, त्यांच्या नावाने मरणारे आम्ही लोक आहोत आणि म्हणून पदोपदी त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. या पुस्तकामध्ये कमीत कमी 500 ते 700 वेळेस शिवाजी नावाचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे, एकही उल्लेख केलेला आहे. काही ठिकाणी तर शिवाजी महाराज मराठा वंशाचे नव्हते असं पण आहे. काही आणखी आक्षेप आला आहे. मला त्या पुस्तकाबद्दल माझा काही आक्षेप नाही. ज्यांनी कोणी ते पुस्तक प्रकाशन केलं त्यांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मानजनक वापर त्या ठिकाणी करावा. मी जे काही त्यांना रात्रीच्या वेळेला त्यांना शिवगाळ केली, त्यांच्या आईबद्दल बोललो असेल किंवा त्यांच्या पत्नीबद्दल, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण ज्याला कुणाला बुलढाण्यातून पुस्तक वाचायचं असेल का महाराष्ट्रातून कुठं वाचायचं असेल, त्याला आमची विनंती आहे की आपण आपल्या बापाचं नावसुद्धा एकरी घेत नाही, तर महाराजांचं नाव किमान छत्रपती शिवाजी महाराज असंच नाव त्याच्यामध्ये उल्लेख करा आणि मग खुशाल पुस्तक वाचा. आम्ही पण तुमचं ऐकायला त्या ठिकाणी येतो, पण महाराजांचा नावाचा उल्लेख एकेरी करून करोडो हिंदूंचा अपमान करू नका. दरम्यान वकिलांचा सल्ला घेऊन गुन्हा दाखल करू असं कोल्हापूर पोलिसांनी सांगितलं होतं. मात्र केवळ या प्रकरणी NC दाखल करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकरणानंतर प्रकाशक प्रशांत अंबी आणि पुरोगामी संघटना आक्रमक झाल्यात. त्यांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे. पोलिसांच्या बाबतीत त्यावरून मला असं कळलेलं आहे की या देशामध्ये गरिबाला वेगळा न्याय आहे, श्रीमंताला वेगळा न्याय आहे, सत्ताधाऱ्याला वेगळा न्याय आहे आणि ज्याची सत्ता नाही आहे त्याला वेगळा न्याय आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्र जे प्रकरण 2-3 दिवस पाहतोय, जे कॉल रेकॉर्डिंग ऐकतोय, ज्या धमक्या ऐकतोय, जी शिवीगाळ ऐकतोय, यातली कोणती गोष्ट पोलिसांना दखलपात्र वाटत नाही. त्यामुळं अदखलपात्र स्वरूपाचे गुन्हे ते दाखल करतायत. आणि काल त्यांनी आम्हाला दिवसभर आंदोलन सुरू असताना यांच्यावर दखलपात्र गुन्हे दाखल करतो असा शब्द दिला आणि सगळे लोक ज्यावेळेला गेले, मीडिया गेला, त्यानंतर 2-2.5 तास अचानकच सारखीच लाईट जात होती पोलीस स्टेशनमध्ये. अचानकच त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये युनिकोड सपोर्ट करत नव्हता. मी त्यांना सांगितलं की मी प्रकाशक आहे, आमच्याकडं श्रीलिपी लायसन्ड कॉपी आहे, त्यामुळं तुम्हाला पाहिजे त्या 1400-1500 फॉन्ट आहेत आमच्याकडं, तुम्हाला पाहिजे त्या फॉन्टमध्ये आमचा जो लेखी अर्ज आहे तो आम्ही कॉपी आमच्याकडं आहे, तो आम्ही तुम्हाला देतो. तुम्ही आहे तसा तो पेस्ट करा आणि तुम्हाला त्यामध्ये काय तुमच्या पद्धतीने एडिट करायचं असेल तर करा आणि लवकरात लवकर गुन्हा दाखल करा. पण ते एकदम फालतू कारण आम्हाला सांगत होते की नको, ते वेगळंच काहीतरी इथं दिसतंय, ते सपोर्टच होत नाही, इथं प्रियांका फॉन्ट आहे. आणि आम्हाला ते सुरुवातीला लक्षात आलं नाही, पण नंतर ज्यावेळेला आम्हाला लक्षात आलं की हे वेळ काढण्यासाठी आणि जोपर्यंत सगळे कार्यकर्ते रोहित पवार हे जोपर्यंत इथून जात नाही तोपर्यंत ह्यांना असं फसवायचं आणि नंतर कोणत्याही पद्धतीचा दखलपात्र गुन्हा
दाखल करून घ्यायचा नाही, अशा पद्धतीची फसवणूक काल त्यांनी आमची केलेली आहे. पण ठीक आहे, आज शेवटचा प्रयत्न म्हणून आम्ही SP ऑफिसमध्ये आलो होतो. कुमार साहेबांना आम्ही भेटलो, पण त्यांची सुद्धा भूमिका जी काल PIंची होती तीच त्यांची आहे. त्यामुळं ठीक आहे, आम्ही रस्त्यावरची लढाई आजपासून जास्त बळकट करतोय. पोलीस प्रशासनाचा आम्ही निषेध करतोय आणि उद्या किंवा परवा लोकशाही मार्गानं ज्यांचा दबाव आहे, ज्या गृहमंत्री खात्याचा दबाव आहे, त्या मुख्यमंत्री फडणवीसांचा पुतळा आम्ही जाळणार आहोत आणि तोही लोकशाही मार्गानं आम्हाला तो अधिकार आहे. आणि 28 तारखेला भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसेच सर्व पुरोगामी डावे पक्ष संघटना या आणि शिवप्रेमी या सगळ्यांच्या वतीने ज्यांनी मला जीभ हासडण्याची भाषा केली होती, ज्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती, जे मला घरात घुसून कोल्हापुरात मारणार होते, ते काय आले नाहीत. आम्हीच त्यांच्या घराच्या बाहेर जाऊन त्यांच्या घरावर मोर्चा काढणार आहोत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणावर आता प्रतिक्रिया दिली आहे. आमदार संजय गायकवाड यांनी एका पुस्तकावर आक्षेप घेतला होता, पुस्तकाच्या मथळ्यावर, आणि हताशकाला थेट त्यांनी शिवीगाळ देखील. हे असं आहे की एक तर गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत, त्या समजून न घेता आपण जेव्हा साकाण तांडव करतो त्यावेळेस ते योग्य होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे. आता हे पुस्तक छापूनही 40 वर्ष झाली आहे. तर 40 वर्षानंतर अशा पद्धतीनं एखादा इश्यू तयार करणं हे कितपत योग्य आहे याचा विचार केला पाहिजे. आणि विशेषतः अशा पद्धतीनं शिवराळ भाषा वापरणं हे काही मला योग्य वाटत नाही. मला असं वाटतं की निश्चितपणे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब त्यांना योग्य ती समज देतील.